गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नमस्कार. श्री दत्त महात्म्य बोधामृत या यूट्यूब चॅनेलवर आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. श्री दत्त महात्म्य बोधामृताच्या 22व्या भागात ज्ञानप्राप्तीसाठी सद्गुरूंना अनन्य भावे शरण जावं, सद्गुरू महात्म्य आणि नंतर परमतत्वाला जाणून घेण्यासाठी 6 लिंगांचा अभ्यास यांचं निरूपण आहे. मागील भागात प्रभूंनी अर्जुनाला 9 साधन संपत्ती अंगीकारून दैवी गुणसंपदा प्राप्त करावी आणि गुरुकृपेला प्राप्त व्हावं आणि नंतर गुरूंना अनन्य भावे शरण जावं असं सांगितलं. प्रभू म्हणतात, अर्जुना, ज्ञानार्जनासाठी सद्गुरूंची मनोभावे सेवा करावी, त्यांना प्रसन्न करून घ्यावं आणि मग महावाक्याचा उपदेश करण्याची त्यांना विनंती करावी. पण सद्गुरू कसे असावेत? जो शब्द ज्ञान निपुण, स्वरूपानुभव प्रवीण, तोची सद्गुरू जाणून त्याचे चरण धरावे. जे शब्दज्ञान निपुण आहेत, अर्थात जे वेदांत जाणतात, शास्त्रपुराण जाणतात, नुसतं जाणत नाहीत, त्यांचं आचरणही शास्त्रशुद्ध आहे असे ते निपुण आहेत. आणखी कसे आहेत? जे स्वरूपानुभव प्रवीण आहेत, अर्थात नुसतं परोक्ष ज्ञान किंवा शब्द पांडित्य असून काहीच उपयोग नाही. त्यांनी जे सच्चिदानंद स्वरूप आत्मतत्व आहे त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला असावा, म्हणजेच ते अपरोक्ष ज्ञानाने समृद्ध असावेत. नुसतं ज्ञान असूनही भागत नाही, ते ज्ञान अंगात मुरावं लागतं. स्वरूपाचा ब्रह्मभाव आचरणात उतरावा लागतो, तेव्हा ते ब्रह्मस्वरूपच होतात. म्हणूनच पुढं प्रवीण असं म्हटलं आहे. अशी परब्रह्मस्वरूप सद्गुरू माऊली प्राप्त होण्यासाठी शिष्याजवळ अनंत जन्मांची पुण्याई असावी लागते बरं. मात्र ते मिळताच त्यांच्या चरणी लोटांगण घालून पूर्ण समर्पित व्हावं. उद्धतपणा सोडून भावे करिता सेवन, गुरु करवील श्रवण, भ्रम निरसन करीजे. अर्जुना, असे ज्ञानसंपन्न सद्गुरू नेहमी सहज भावात असतात. शिष्यांसमोर उगाच ज्ञानाचं प्रदर्शन मांडत बसत नाहीत. सर्वसामान्यांसारखेच असल्यासारखे भासतात. त्यामुळे अनेकदा सामान्य शिष्यांना त्यांचं श्रेष्ठत्व, महात्म्य, त्यांच्या ज्ञानाची खोली समजतच नाही. असे महाभाग सद्गुरूंशी फार सलगीनं, कधी अहंभावानं तर कधी उद्धटपणे बोलताना दिसतात. हा अत्यंत मोठा प्रमाद आहे बरं. सद्गुरूंशी आवश्यक तेवढंच आणि आदरानं विनम्रपणे बोलावं. जमेल तेवढी सेवा करावी. ती करतानाही सद्गुरूंना ती आवडेल ना याचा विचार करावा. तसंच सेवेचा अहंभाव न बाळगता सद्गुरूंच्या प्रसन्नतेसाठीच सेवा करून ती त्यांच्याच चरणी अर्पण करून शांत राहावं. सर्वज्ञ सद्गुरू अशा सेवेनं प्रसन्न होतात आणि भ्रमाचं निरसन करणारा उपदेश करतात. हा उपदेश भक्तिभावानं श्रवण करावा. श्रवण करणं म्हणजे नुसतं ऐकणं नव्हे. सद्गुरू 6 लिंगाच्या साह्याने महावाक्याचं तात्पर्य कथन करतात, ते ग्रहण करावं. ही 6 लिंग
म्हणजे परमतत्वाला जाणून घेण्याचे 6 निकष आहेत. त्यांच्या अभ्यासाने परमतत्वाला जाणून घेणं म्हणजे श्रवण आहे. ऐक. पहिलं लिंग आहे उपक्रमोपसंहार. उपक्रम आणि संहार मिळून उपक्रमोपसंहार. हे जगपूर्वी सद्रूप होते ब्रह्म अरूप. अद्वितीय एक विपाक असा उपक्रम करोनी. सृष्टी निर्मितीच्या पूर्वी हे विश्व कसं होतं हे उपक्रम सांगतं. हे जग सद्रूप होतं, सत्यरूप होतं. सत म्हणजे शाश्वत, अविनाशी, अविकारी, त्याच्यात कोणताही बदल होत नाही असं. ते ब्रह्मस्वरूप अरूप होतं, म्हणजे त्याला कोणताही आकार नव्हता, रूप नव्हतं. ते एकमेव होतं. त्याच्याबरोबर आणि त्याच्यासारखं दुसरं काहीही अस्तित्वात नव्हतं. असं ते अद्वितीय होतं आणि अखंड एकरस असं एकपाक होतं. भेदाभेदरहित होतं. या अभ्यासाला म्हणतात उपक्रम. हे सर्व जग ब्रह्मात्मक हेची आपुले रूप एक. आत्मा सत्य आहे हा विवेक उपसंहार जाणावा. जर हे जग पूर्वी ब्रह्मस्वरूप होतं तर आताही ते तसंच असणार. म्हणजे ब्रह्मातून निर्माण झालेलं जग ब्रह्मस्वरूपच आहे आणि तेच आपलं खरं स्वरूप आहे. विवेकदृष्टीने पाहता बाह्यता जरी विविधता दिसली तरी अंतर्यामी सगळ्यांचं आत्मस्वरूप एकच आहे. आत्मा हा सच्चिदानंद स्वरूप ब्रह्मच आहे. हा अभ्यास म्हणजे उपसंहार. म्हणजे सच्चिदानंद स्वरूप परमतत्वच तेव्हाही भरून होतं आणि आज वर्तमानातही पूर्ण विश्वाला व्यापून आहे. अर्थात विश्व ब्रह्ममय आहे आणि प्रत्येकाचं मूळ स्वरूप आत्मा हा ब्रह्म आहे. हे आहे पहिलं लिंग उपक्रमोपसंहार. अर्जुना, दुसरं लिंग आहे अभ्यास. या अभ्यासाची 9 लक्षणं छांदोग्य उपनिषदात सांगितली आहेत. त्या प्रत्येक अभ्यासातून ते ब्रह्म तू आहेस हे तात्पर्य ग्रहण करावं. ऐक. शरीर हे अन्नमय त्याचे कारण तोय. त्याचे कारण तेज होय. त्याचे सद्ब्रह्म होय कारण. बघा, ब्रह्मापासून आकाश तयार झालं. याचा अर्थ आकाश तयार होण्याचं कारण कोण? ब्रह्म. असं उलटं जाऊ. आपलं शरीर कशापासून तयार झालं? अन्नापासून. अन्न तयार होण्याचं कारण पाणी. पाणी कशापासून झालं? तेजापासून. आणि अंततः हे सगळे कोणापासून उत्पन्न झाले? तर ब्रह्मापासून. म्हणजे आपलं शरीरसुद्धा ब्रह्ममयच आहे. म्हणजेच जगाचं मूळ कारण सत्यस्वरूप ब्रह्मच आहे. सन्मूल ह्या प्रजा जाण सत्प्रतिष्ठा सदा यतन. जगाचं मूळ कारणही ब्रह्म आहे, अधिष्ठानही ब्रह्म आहे. त्यामुळे जीवाच्या स्वरूपातही ब्रह्मच आहे. म्हणून ब्रह्मस्वरूपातच राहावं. अर्जुना, हा झाला पहिला अभ्यास. आता प्रभूंनी अनेक दृष्टांत दिले आहेत, त्यांचा अभ्यास आहे. कृष्णा, गोदा, नर्मदा, गंगा या नद्या उगम पावून भिन्न भिन्न प्रांतातून प्रवास करतात, तेव्हा त्यांना भिन्न भिन्न नाम आणि रूप प्राप्त होतं. पण
जेव्हा या नद्या समुद्राला मिळतात तेव्हा त्या समुद्रच होऊन जातात. सागराला मिळालेली कृष्णा कृष्णा राहत नाही, की गंगा गंगा राहत नाही. नामरूपामुळे आलेलं द्वैत समुद्राला मिळताच नाहीसं होऊन जातं. तसंच जेव्हा ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान होतं तेव्हा योगी आत्मतत्वी लीन होतो. जीवभावाचा लय होताच तो ब्रह्मस्वरूप प्राप्त करतो. बाह्य नाम रूप नाहीसं झालं की सगळं ब्रह्ममयच अनुभवास येतं. आता तिसरा अभ्यास ऐक. मधमाशी. मधमाशी नाना प्रकारच्या वृक्षांच्या फुलांमधून मध गोळा करते आणि पोळ्यात साठवते. जोपर्यंत मध फुलात असतो तोपर्यंत तो त्या फुलाचा असतो. पण पोळ्यातल्या मधात सगळ्या फुलांचे मध एकरस होतात, द्वैत संपतं. तसंच जीव सत्य परब्रह्माला मिळताच त्याच्याशी समरस होतो. तो वेगळा ओळखता येत नाही. जोपर्यंत वेगवेगळ्या देहात जीवात्मा रूपाने असतो तोपर्यंतच त्या देहाची उपाधी धारण करतो. पण हाच जीवभाव गळून पडतो तेव्हा अखंड एकरस चैतन्यात तो मिसळून जातो. आता चौथा अभ्यास ऐक. वडाच्या छोट्याशा फळात अतिसूक्ष्म असंख्य बीज असतात. ती इतकी सूक्ष्म बीज योग्य हवामान, जमीन, पाणी मिळालं की अंकुरतात आणि त्या छोट्याशा बीजाचा मोठा वटवृक्ष तयार होतो. तसंच सत्यस्वरूप ब्रह्माचं आहे. ब्रह्म हे सूक्ष्मातिसूक्ष्म आहे, पण त्या सूक्ष्म चिदांशातून कालपरत्वे, दैवादिपरत्वे, विविधतेने भरलेला जगतरूपी वटवृक्ष निर्माण झाला, बहरला. तो चिदांश ब्रह्म तू आहेस. ह्याचा अभ्यास कर. आता सावधपणे हा लवणाचा दृष्टांत ग्रहण कर. मीठ कोणापासून मिळतं बरं? समुद्रापासून. समुद्रापासून वेगळं झाल्यावर त्याला मीठ, लवण अशी नामं मिळाली. तसंच वेगळं रूपही मिळालं. जोपर्यंत समुद्रापासून वेगळं आहे तोपर्यंत वेगळं नाम रूप आहे. पुन्हा समुद्रात मिसळलं तर नामरूप सोडून ते समुद्ररूपच होतं. तसंच अर्जुना, ब्रह्मापासून वेगळा आहेस म्हणून तुला वेगळं नामरूप आहे हो. पण जेव्हा ब्रह्मात लीन होशील तेव्हा तुझ्या स्वतंत्र नामारूपाची उपाधी गळून पडून तूही ब्रह्मरूपच होशील. पुढे ऐक. वृक्षाची फांदी तोडली, वृक्षापासून वेगळी झाली. ती फांदी निर्जीव होते, पण वृक्ष तो तसाच सजीव राहतो. अर्जुना, तसंच जेव्हा शरीर जीवात्म्याला सोडतं त्याच्यापासून वेगळं होतं त्याच क्षणी शरीर मरतं. पण जीवात्म्याला मात्र मृत्यू येत नाही. आत्मा तर ब्रह्मरूप आहे, त्याला ना जन्म ना मृत्यू. तो तर अविनाशी आणि शरीरापेक्षा भिन्न असतो. तो आत्मा तू आहेस. हा अभ्यास कर. आता सातवा अभ्यास ऐक. एका माणसाचे डोळे बांधून चोरांनी त्याला पळवून नेलं. त्याच्याजवळचे दागदागिने काढून घेतले आणि त्याला दूर देशामध्ये सोडून दिलं. तो माणूस दुःखानं भयानं रडू लागला. त्याचं करुण रुदन ऐकून एका सज्जन गृहस्थाला त्याची दया आली. त्याने त्याची हकीकत जाणून घेतली, त्याच्या डोळ्यावरची पट्टी सोडली आणि त्या हरवलेल्या माणसाला त्याच्या मायदेशी परत जाण्याचा मार्ग खाणाखुणांसह सांगितला. त्या बुद्धिमान माणसाने ते सगळं समजून घेतलं आणि त्या सत्पुरुषाच्या वचनावर विश्वास ठेवून त्याने मार्गदर्शन केल्याप्रमाणे मार्गक्रमण करून आपल्या देशात नीट पोहोचला. अर्जुना, इथंही तसंच आहे.
मोहमायेच्या जगात माणूस भरकटतो, त्रिविध तापांनी पोळतो, कळवळतो, पण त्याला त्यातून सुटण्याचा मार्ग सापडत नाही. अशात जर त्याने विद्येचा मार्ग धरला, मुमुक्षत्व प्राप्त झालं, भगवत प्राप्तीची ओढ लागली की त्याच्या विरहरूपी करुण रुदनानं सद्गुरू माऊलींना कणव येते. ते त्याच्याजवळ येतात. त्याच्या दृष्टीवर पडलेलं मायापटल दूर करणारा उपदेश करतात. मूळ परब्रह्मस्वरूपी पोहोचण्याचा मार्ग दाखवतात. सर्व सूचना करतात, अनुग्रह करतात. त्यांच्या कृपाप्रसादाने मग तो साधक भक्त कोणत्याही बाह्य आकर्षणाला बळी न पडता सरळ मार्गक्रमण करतो आणि ब्रह्मपदी पोचतो. सद्गुरूंच्या कृपेशिवाय मोक्षाचा मार्ग मिळत नाही, असं वेद सुद्धा सांगतात. आता 8वा अभ्यास ऐक. माणसाचा जेव्हा मृत्यू येतो ना, तेव्हा शरीरातले कफ, वात, पित्त हे सगळे 3 दोष एकदम वाढतात. त्यामुळे जीव अतिशय व्याकुळ होतो. काळ प्रतिकूल झाल्यानं इंद्रियही आत ओढ घेतात आणि मनामध्ये लपतात. मनाचीही तीच गती होते. ते प्राणात लपतं. प्राण तेजात लीन होतं आणि तेज परदेवतेमध्ये अर्थात जीवात्म्यामध्ये लपतं. त्याबरोबर सगळ्या जाणीवा लुप्त होतात. बायका मुलं जवळ बसून रडत असतात, मला पहा मला पहा म्हणत असतात. पण एकदा जी दृष्टी लीन होते ती मागे परतत नाही. अर्जुना, जेव्हा योग साधन होत असतं तेव्हाही हेच होतं. देहभान उडतं, इंद्रिय चित्तात ओढली जातात, त्यांची जाणीव संपते. चित्त प्राणामध्ये लपे, प्राण तेजामध्ये लपे, तेज परदेवतेमध्ये लपे, अनुकूल रूपे अभ्यासे. मनाचा लय प्राणामध्ये होतो, प्राणाचा तेजात लय होतो आणि तेजाचा आत्मस्वरूपात लय होतो. पण ह्यावेळी वेदना नसतात, तर परमानंदाचा कल्लोळ असतो. जेव्हा अशी स्थिती असते तेव्हा जीव आत्मस्वरूपापासून भिन्न नसतो, त्याच्याशी समरस झालेला असतो. तेव्हा कोण कोणाला ओळखणार? बाह्य जगाचं भान हरपतं. अशा लीन योग्याला मोक्ष मिळतो. तो पुन्हा जन्म घेत नाही. पण अर्जुना, जे अंतकाळी भगवंतांना विसरतात त्यांचं मरण तर दुःखद होतच, पण पुन्हा पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकून जीव शिणत राहतो. अर्जुना, म्हणून तू मात्र योगाभ्यासाने हे भवसागर पार कर. आता 9वा अभ्यास ऐक. एखाद्या माणसानं चोरी केली तर राजाचे दूत त्याला पकडून नेतात. त्याने चोरी कबूल केली नाही तर त्याच्या हाती तप्तशूल देतात. हात भाजले तर पापाचं फळ तात्काळ मिळतं आणि चोरी केल्याचं उघड झाल्याने पुन्हा दंडही मिळतो. पण जर हात भाजले नाहीत तर चोरी न केल्याची सत्यता पटते, म्हणून त्याला राजदूत सोडून देतात. तसंच जो मानव निरभिमानी निर्लिप्त असेल त्याला यमदूत सोडून देतात. तो मानव मग पृथ्वी आणि मृत्यूलोकातून मुक्त होतो. म्हणून तू कशाचाही अभिमान बाळगू नकोस आणि कशातही अलिप्त होऊ नकोस. अर्जुना, या 9 अभ्यासांनी मिळून दुसरं लिंग कथन केलं आहे. त्याचं तात्पर्य ते ब्रह्म तू आहेस
हे अभ्यासानं ग्रहण कर. आता तिसरं लिंग ऐक. ह्या निकषाला म्हणतात अखंडैकार्थ रसज्ञान. या निकषावरून तू ब्रह्माचं स्वरूप जाणून घे. पण ते कसं जाणून घेशील? ब्रह्मसे अतींद्रिय प्रत्यक्ष प्रमाणा अविषय ब्रह्म ते निरंश होय अनुमानागम्य आहे ते. ब्रह्म तर इंद्रियातीत आहे, अगोचर आहे. स्थूल इंद्रियांचे विषय स्थूल असतात. चर्मचक्षूंनी तू जगातील भौतिक वस्तू पाहू शकतोस, परंतु ब्रह्म पाहू शकणार नाहीस, कारण ते तर अव्यक्त आहे. असं काही प्रमाण किंवा एखादी उपमा देऊनही ब्रह्माचं स्वरूप सांगता येणार नाही, कारण ब्रह्मासारखी दुसरी कुठलीही वस्तू अख्ख्या त्रिभुवनात नाही. त्यामुळे तू कुठलं तर्क किंवा कल्पना, एखादं अनुमान करून ब्रह्म जाणू शकणार नाहीस. मग त्याचं प्रमाण काय? त्याचं प्रमाण एकच आहे. त्याला म्हणती शब्द प्रमाण. अखंडैकार्थ रसज्ञान. शाब्दे होय नरा जाण. ही खूण तिसऱ्या लिंगाची. शब्द प्रमाण. कुणाचा शब्द? अर्थात वेदाचा शब्द. आणि ज्यांनी वेदांत जाणला आहे, अनुभवला आहे, अशा योग तपस्वींचा शब्द हाच प्रमाण आहे. कशासाठी? ब्रह्म अखंडैकार्थ रस आहे याचं ज्ञान होण्यासाठी. म्हणजे ब्रह्म कसं आहे? अखंड, भेदाभेदरहित आणि एकरस आहे. ह्याचं प्रमाण वेदाचा शब्द आहे. आणि तो शब्द कोणता? तत्त्वम् असि. अर्जुना, तूही या महावाक्याचं ध्यान कर आणि सर्वत्र भरून असलेल्या परमतत्वाचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन त्यात विरून जा. आता चौथं लिंग आहे विदेह कैवल्यता. जेव्हा साधनाने, ध्यानाने या परब्रह्माचा अनुभव येतो, अपरोक्ष ज्ञान होतं आणि प्रारब्ध भोग भोगून संपतात, तेव्हा त्या योग्याला विदेह कैवल्यता प्राप्त होते. म्हणजे तो योगी देहात असूनही देहापासून मुक्त असतो. देहापासून अलिप्त राहून आपल्या मूळ स्वरूपात एकटाच सच्चिदानंदात पोहडतो. या योग्याला विदेही अवस्था, कैवल्याची अर्थात वैकुंठाची प्राप्ती झालेली असते. अर्जुना, आता पाचवं लिंग आहे अर्थवाद. हे अर्थवाद 7 आहेत. पहिले 3 अर्थवाद आहेत उत्पत्ती, स्थिती, लय. जे वेदांत जाणतात ते म्हणतात सगळ्या सृष्टीची उत्पत्ती ब्रह्मापासून झाली. वर्तमानात संपूर्ण सृष्टीला, चराचरांना ब्रह्म व्यापून आहे आणि प्रलय काळात सृष्टीचा ब्रह्मात लय होऊन पुन्हा ब्रह्म आहे तसंच राहतं. आता चौथा अर्थवाद आहे जीव प्रवेश. या अर्थवादानुसार संपूर्ण सृष्टीला व्यापून असलेला परमात्मा सगळ्यांमध्ये आत्मरूपानं प्रवेश करतो. यापूर्वी त्या परमात्म्याचं देहात प्रतिबिंब पडतं असं म्हटलं होतं, पण प्रभू म्हणतात बिंब प्रतिबिंब न्याये जरी हा प्रवेश मानावा तरी ब्रह्म अरूप निर्विकारी कवण्या परी प्रतिबिंबिले. प्रतिबिंब कोणाचं आणि कशाचं पडतं हो? ज्याला काही रंग असेल, रूप असेल, आकार असेल किंवा त्या वस्तूत काही बदल, हालचाल झाली तरच त्याचं प्रतिबिंब पडेल. पण परब्रह्म कसं आहे? त्याला ना रूप, ना आकार, ना विकार,
असं निराकार निर्विकार त्याचं प्रतिबिंब कसं पडेल? म्हणजे प्रतिबिंब पडलं हे म्हणणं योग्य नाही. अर्थात भगवंतांचं अस्तित्व देहात प्रतिबिंब रूपात नसून ते प्रत्यक्ष देहात प्रवेश करून आहेत असाच अर्थ होतो. आता हेच म्हणणं अधिक स्पष्ट होतं 5व्या अर्थवादाने, आणि तो अर्थवाद आहे ब्रह्म शरीर प्रविष्ट. अखंड सर्वव्यापी असं ते ब्रह्मतत्व शरीरात आत्मरूपानं प्रविष्ट होतं. ते जोपर्यंत शरीरात असतं तोपर्यंत शरीर पाहणं, ऐकणं, बोलणं, वास घेणं, चव घेणं, घेणं देणं, जाणं येणं, मलमूत्र विसर्जन करणं, विषय सुख घेणं असे असंख्य व्यवहार करीत असतं. या परमतत्वानं शरीर सोडताच मात्र शरीराचा मृत्यू होतो. अर्थात या शरीरात प्रविष्ट झालेल्या ब्रह्मामुळेच शरीर सजीव सचेतन क्रियाशील असतं. पण असं हे तत्व मात्र इंद्रियातीत अगोचर असं असतं. हे तत्व म्हणजे तू आहेस हे लक्षात घे. आता याच्याच पुढचा भाग स्पष्ट होतो 6व्या अर्थवादाने, आणि तो आहे नियमन. ब्रह्माची स्वये आपण सर्वांचे करी नियमन. तत्वं पदार्थ शोधिता जाण ब्रह्म एक लक्ष होय. अर्जुना, असं हे ब्रह्मतत्व चराचराला आत आत्मरूपानं आणि बाहेर काळरूपानं व्यापून पूर्ण सृष्टीचं नियमन करतं. त्याच्या इच्छेशिवाय झाडाचं पानही हलत नाही. अर्जुना, जेव्हा तू तत्वम असी या महावाक्याचं चिंतन करीत समाधिस्थ होशील तेव्हा तुझं अंतिम ध्येय या ब्रह्मतत्वाला प्राप्त करणंच असेल. ते ब्रह्मच तू आहेस याचा शोध घेताना तुला आधी साक्षात्कार होईल की ज्याचा तू शोध घेत आहेस ते तुझ्या आतच आहेत, आणि नंतर लक्षात येईल की ते तत्व हेच माझं आत्मस्वरूप आहे. म्हणजे तत्वम असी यातले तत् आणि त्वम हे ब्रह्मस्वरूपच आहेत. अर्थात सगळे एकरूपच आहेत. हाच आत्मसाक्षात्कार, हेच आत्मज्ञान. आणि जेव्हा हे अपरोक्ष ज्ञान प्राप्त करशील तेव्हा त्याचं फळ काय मिळेल? मोक्ष, निर्वाण लाभ तू घेशील. हाच आहे 7वा अर्थवाद. अर्जुना, हे 7 अर्थवाद मिळून तयार होतं 5वं लिंग. आता शेवटचं 6वं लिंग आहे उपपत्ती. ऐक, घडा तयार होण्यापूर्वी तो माती होता. घडा तयार झाल्यावरही तो मातीचाच असतो. अर्थात मातीच घड्याला व्यापून आहे, आणि जेव्हा घडा फुटतो तेव्हा पुन्हा मातीच तयार होते. सगळी रूपांतरणं कोणाची आहेत? मातीचीच आहेत. ही माती जोपर्यंत आकार धारण करते तोपर्यंत तिला घडा, माठ अशी नावं रूप प्राप्त होतात. तसे हे ब्रह्म जाण याचे होता ज्ञान, सर्व ये कळोन हे 6वे लिंग जाण. अर्जुना, अगदी असंच निराकार ब्रह्मातून जग साकारतं तेव्हा ब्रह्मच त्याला व्यापून असतं. त्यावेळी त्याच ब्रह्मरूपी विश्वाला नाम रूप प्राप्त होतात. पण जेव्हा विश्वाचा लय होतो तेव्हा पुन्हा निराकार ब्रह्मच राहतो. अर्थात विश्वाचा पुन्हा ब्रह्मातच लय होतो. समष्टी पातळीवर जे सत्य विश्वाचं आहे तेच व्यष्टी पातळीवर प्रत्येक देहाला लागू पडतं. अर्जुना, हे सत्य जाणून घे. हेच 6वं लिंग आहे.
याही श्रवण करावे, तात्पर्य ते चित्ती घ्यावे. मग संशय नाश पावे, करिता भावे श्रवण हे. शिष्याने गुरुमुखातून या 6 लिंगांचं निरूपण मनोभावे श्रवण करावं. ह्या सगळ्यांचं तात्पर्य एकच आहे, हे विश्व ब्रह्ममय आहे. मी ब्रह्म आहे, ते ब्रह्मतत्व तू आहेस. हे जे श्रवण केलं त्याचं मनन चिंतन करून हे परोक्ष ज्ञान चित्तावर ठसलं की सगळ्या शंका फिटतात, सगळे संशय नष्ट होतात आणि निशंक मनानं साधकाची वाटचाल मोक्ष मार्गावर सुरू होतं. बघा, सगळं सोपं वाटतं ना. तत्वज्ञान, अभ्यास, त्यांची क्लिष्ट नावे यांना घाबरू नये. तात्पर्य लक्षात घ्यावं. प्रिय श्रोते हो, श्री दत्त महात्म्य हा ग्रंथ सामान्य ग्रंथ नाही. प्रत्यक्ष जगद्गुरू श्री दत्तात्रेयांनी केलेला उपदेश आमच्या परमभाग्याने परमपूज्य स्वामींनी आपल्यापर्यंत सोपा करून पोहोचवून आम्हाला उपकृत केला आहे. पण हे बोधामृत नुसतं श्रवण करायचं नसून प्राशन करून पचवायचं आहे. जे जे ऐकलं त्याचं मनन चिंतन आणि सतत आत्मनिरीक्षण आणि आत्ममंथन सुरू व्हायला हवं. आपल्याला या जन्माचं सार्थक करायचं असेल तर प्रत्येक दिवस नव्हे, प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे. मी सुरुवात केली आहे, तुम्ही? साधक भक्त हो, यानंतर श्री दत्तप्रभू महावाक्याचं निरूपण सुरू करणार आहे. हा अत्यंत महत्त्वाचा अभ्यास आपण पुढील भागात पाहू. आज इथंच थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ.